नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी स्कॉलरशिप परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील अशा म्हणी व त्यांचे अर्थ घेऊन आले आहे. चला तर मग पाहूयात. म्हण आहे, गोगल गाय नि पोटात पाय. या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हण आहे, घरोघरी मातीच्या चुली. या म्हणीचा अर्थ आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. म्हण आहे, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. या म्हणीचा अर्थ आहे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळते. म्हण आहे, चोराच्या मनात चांदणे. या म्हणीचा अर्थ आहे आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे. हा जो वेळ दिलेला आहे तो तुम्हाला लिहून घेण्यासाठी दिलेला आहे. म्हण आहे, चोर सोडून संन्यासाला सोडी देणे. या म्हणीचा अर्थ आहे अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे. म्हण आहे, चोरावर मोर. या म्हणीचा अर्थ आहे एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे. म्हण आहे, जळात म्हणजे पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. या म्हणीचा अर्थ आहे जेथे राहायचे तेथील माणसाबरोबर वैरभाव ठेवू नये. म्हण आहे, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाहीत. म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. या म्हणीचा अर्थ आहे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. म्हण आहे, जे न देखे रवी ते देखे कवी. या म्हणीचा अर्थ आहे कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तवाच्या पलीकडचे पाहू शकतो. म्हण आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. या म्हणीचा अर्थ आहे ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे. म्हण आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची. या म्हणीचा अर्थ आहे मौन पाळून अब्रू राखणे. म्हण आहे, टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही. या म्हणीचा अर्थ आहे अपार कष्टा वाचून मोठेपणा मिळत नाही. म्हण आहे, डोंगर पोखरून उंदीर काढणे. या म्हणीचा अर्थ आहे अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे. म्हण आहे, ताकापुरती आजी. या म्हणीचा अर्थ आहे स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे. म्हण आहे, तळे राखी तो पाणी चाखी. या म्हणीचा अर्थ आहे एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच. म्हण आहे, तहान लागल्यावर विहीर खणणे. या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे. म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. या म्हणीचा अर्थ आहे
थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो. म्हण आहे दगडापेक्षा वीट मऊ. या म्हणीचा अर्थ आहे मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. म्हण आहे दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. या म्हणीचा अर्थ आहे अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे. म्हण आहे दाम करी काम. या म्हणीचा अर्थ आहे पैशाने सर्व कामे साध्य होणे. म्हण आहे दिव्याखाली अंधार. या म्हणीचा अर्थ आहे मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच. म्हण आहे दुरून डोंगर साजरे. या म्हणीचा अर्थ आहे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते. म्हण आहे देश तसा वेश. या म्हणीचा अर्थ आहे परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे. म्हण आहे देव तारी त्याला कोण मारी. या म्हणीचा अर्थ आहे देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही अशी भावना. म्हण आहे दैव देते कर्म नेते. या म्हणीचा अर्थ आहे अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. म्हण आहे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. या म्हणीचा अर्थ आहे भांडण करणाऱ्याचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे. म्हण आहे न करत्याचा वार शनिवार. या म्हणीचा अर्थ आहे अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. म्हण आहे नव्याचे 9 दिवस. या म्हणीचा अर्थ आहे एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे गोड कौतुक केले जाणे. म्हण आहे नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. या म्हणीचा अर्थ आहे केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे. म्हण आहे नाव मोठे लक्षण खोटे. या म्हणीचा अर्थ आहे भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध असणे. म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडे. या म्हणीचा अर्थ आहे आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे. म्हण आहे नाकापेक्षा मोती जड. या म्हणीचा अर्थ आहे कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वरचढ होणे. आपल्या सोयीसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक ठरणे. म्हण आहे नावडतीचे मीठ अळणी. या म्हणीचा अर्थ आहे नावडत्या माणसाने केलेली चांगली काम देखील वाईटच दिसते. म्हण आहे पळसाला पाने 3च. या म्हणीचा अर्थ आहे कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे. एक म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही. या म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात. म्हण आहे
ऐकावे जनाचे करावे मनाचे. या म्हणीचा अर्थ आहे कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यावे, परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे. म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला. या म्हणीचा अर्थ आहे ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याची कारण नाही. म्हण आहे करावे तसे भरावे. या म्हणीचा अर्थ आहे दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच. म्हण आहे कामापुरता मामा. या म्हणीचा अर्थ आहे गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस. म्हण आहे काखेत कळसा गावाला वळसा. या म्हणीचा अर्थ आहे हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे. म्हण आहे कानामागून आली आणि तिखट झाली. या म्हणीचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे. म्हण आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या म्हणीचा अर्थ आहे एखादे मोठे संकट येऊनही त्यातून सही सलामत सुटणे. म्हण आहे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. या म्हणीचा अर्थ आहे शूद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही. म्हण आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. या म्हणीचा अर्थ आहे आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत होणे. म्हण आहे कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्याम गटाची तट्टाणी. या म्हणीचा अर्थ आहे अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही. म्हण आहे कोळसा उघळावा तितका काळाच. या म्हणीचा अर्थ आहे दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृत्ये उजेडात येतात. म्हण आहे कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. या म्हणीचा अर्थ आहे निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. म्हण आहे कोंड्याचा मांडा करून खाणे. या म्हणीचा अर्थ आहे हलाखीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान मानणे. म्हण आहे कोल्हा काकडीला राजी. या म्हणीचा अर्थ आहे सामान्यतः व तिची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात. म्हण आहे खायला काळ भुईला भार. या म्हणीचा अर्थ काय आहे तो तुम्ही कमेंटमध्ये लिहून कळवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा तुमच्यासाठी प्रश्न आहे, याचे उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.